तुमचं नाव? शिवचरण रामचंद्र कुरवाडे. तुमचा ॲड्रेस काय आहे? मी टोनगावला असतो, तालुका चंद्रबाजार, जिल्हा अमरावती. मोबाईल नंबर? 7498-090612. आता आपण ह्या कापाशीच्या क्षेत्रात आहे. 15 जूनला तुमची पेरणी झालेली आहे. बरोबर. 15 जूनला म्हणजे आज लगभग हे कापाशीची जी हाईट आहे आज हे 1.5 महिन्याची आहे. थोडंसं जोरानं गेलं करण्यापेक्षा. तर 1.5 महिन्याची आहे. तर 1.5 महिन्याच्या असताना याच्या स्प्रे किती झाले कुराडे साहेब? याच्यात स्प्रे झाले 2, फक्त 2 स्प्रे. बरोबर आहे. शेतकरी बंधू फक्त 2 स्प्रे झालेले आहे. आज लगभग हाईट 2.5-3 फुटाची आहे. बरोबर आहे. 2.5-3 फुटाची हाईट आहे. तर आपण याच्यात दोन्ही स्प्रेमध्ये काय यूज केलं? पहिल्या स्प्रे मध्ये आपलं सरदार ॲग्रिकेमचं सरदार परफेक्ट आणि कंट्रोलर पहिल्या स्प्रे मध्ये. आता सरदार परफेक्ट आणि कंट्रोलर हे ह्या शेतकऱ्यांना यूज केलं. आता 2 स्प्रेमध्ये यूज केल्यामुळे आज जे कापाशीची जे क्वालिटी आहे 1.5 महिन्याचे म्हणजे असं समजा का लगभग एवढी क्वालिटी यासाठी लगभग 2.5 महिने लागते. बरोबर. आज हे परफेक्ट सरदार परफेक्ट असल्यामुळे हे 1.5 महिन्यात एवढी हाईट येऊन गेली. आणि लगभग पानाची क्लिअरिटी बघा, म्हणजे चमक, पत्तीची टपोरपणा आणि ते झाडाचा घेरा, ह्या दोन्ही गोष्टी इथं घडलेल्या आहेत. तर तुम्ही सरदार परफेक्ट एक कापाशीवर यूज केलं, त्याच्यानंतर तुमची चवडी बरोबर. चवडीवरी पहिली फवारणी मी सरदार परफेक्ट कंट्रोलर हे केलं आणि दुसरी फवारणी मध्ये त्याच्यातच चवडीमध्ये सरदार परफेक्ट फ्रेश आणि कंट्रोलर हे 3 मिळून कंबाईन फवारणी केली. बरं, तुम्हाला म्हणजे पहिली परिस्थिती कशी होती त्या चवडीची? पहिले बरीच होती, पण फ्रेश मारल्यानंतर फ्लॉवरिंग मध्ये जर फ्रेश मारलं तर चांगल्या प्रकारे उत्पन्न जास्त वाटून आलं. वाटून आलं. त्याच्यानंतर जी पिवळी बोलली होती तुमची, तर ते सरदार परफेक्ट मारल्यामुळे किती ग्रीननेसपणा आला? सरदार परफेक्ट मध्ये ग्रीननेसपणा चांगल्या पद्धतीने येते. आणि त्याची जी शेंग आहे हे टवटवीत होती, लांबली खूप चांगली लांबली. आणि तुम्ही अधिक एक शेअर केला, जो पालकामध्ये सरदार परफेक्ट मारलं तर ती 3 दिवसात किती प्रमाणात वाढते? 15 दिवसाची जर पालक असं आपण पेरलेली त्याच्यानंतर आपण फवारणी केली सरदार परफेक्ट आणि कंट्रोलर जर मारला त्याच्यावर तर त्याच्यावर अटॅक येत नाही. अटॅक आल्यानंतर त्याच्यात जो सरदार परफेक्टचा जो समजा जो टॉनिक आहे ते जर फवारणी केली आपण त्याला खत टाकायची आवश्यकता नाही. त्याच्यात ती एकदम अशी डेव्हलप होऊन जाते. 6 ते 8 दिवसात समजा 20 ते 22 दिवसात ते पालक एकदम लसलशीत आपण मार्केटात नेऊन विकू शकतो. आणि मार्केटमध्ये तुम्हाला चमक कशी येते? चमक चांगली येते, चांगल्या पद्धतीने भाव मिळू शकतो, 2 पैसे चांगले मिळते. आणि एवढी चीज कोणतंच केमिकल मध्ये यूज केलं असतं तर असा रिझल्ट एवढी हाईट येत नाही. बरोबर आहे. पहा, आपण आता सरदार ॲग्रिकेम कंपनीचं जे आपण इथं सरदार परफेक्ट आणि कंट्रोलर असं यूज केलं, शेतकऱ्याचे आपण मनोगत घेतलेले आहे. बाकी शेतकऱ्याला काय मेसेज द्यायचा आहे तुम्हाला? काय सरदार ॲग्रिकेमचे जे सरदार परफेक्ट कंट्रोलर जे वापरलं तुम्ही आणि 2 वर्षापासून लगभग वापरून राहिले, मागच्या वर्षी मिरची जी वापरलं तुम्ही, तर त्याचे जे रिझल्ट तुम्हाला भेटले हे शेतकऱ्याला काय सांगूशी वाटते? माझ्या मतानुसार तर असं वाटते की मी दरवर्षीप्रमाणे यूज करतो सरदार परफेक्ट कंट्रोलर फ्रेश, फ्लॉवरिंग मध्ये फ्रेश वापरतो. आणि असंच जर मी दरवर्षीप्रमाणे जर हे असं जर रिझल्ट भेटले राहिले तर मी शेतकऱ्याला विचारतो तुम्ही करावा हे फवारणी चालू ठेवा. शेतकऱ्याला जो बेनिफिट भेटायला पाहिजे, जो जे अदर औषधं घेऊन वेस्टेज खर्च करून राहिले, जे कमी बजेटमध्ये जे खर्च होऊन राहिले, आता लगभग तुम्ही 3 वर्षापासून मला जुडलेले आहे, याच्यात तुम्हाला अतुल कृषी केंद्रात जुडल्यामुळे काय शेअर वाटून आलं, काय फायदा वाटून आला, नुकसान वाटून आलं? शेतकरी हेच सांगा का बा तुम्ही मारा, यूज करून पहा. तुमच्या मार्केटले भाव भेटूनही पीक तर चांगलं दिसते, पीक चांगलं दिसून आलं. भावाचा आपला विषय नाही आहे, पण बजेटमध्ये तुमचं पीक होणं आणि उत्पन्न वाढवणं हेच महत्वाचं आहे. बरोबर आहे. धन्यवाद कुराडे साहेब. धन्यवाद.